देवपूजा करण्याकरता त्यांचे प्रस्थान झालं आहे। देवपूजेनंतर आपल्या मुख्य विषयाला अहमदनगर संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळ्या पहाटेच येथे वाहू दे मंडळ हातोरणा श्रीमती मालुताई पांडव आशाताई विघे किरणताई पांडव तसेच पंचकृष्ण महिला मंडळ हातोरणा चला आरतीताई ओके चला आपण करीतो स्वागत आम्ही पुला करीतो स्वागत La
अपुले गळा तुम्ही इथे आलात सृजन हो, हामुचे प्रती तुमचा जिव्हाळा. माईजी तुझ्या समास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज सळसळो या विश्वा माझी. मानवता धर्म हा मानव धर्म जिवंत राहण्याकरता स्वामी चक्रधरापासून तर आजपर्यंत ती परंपरा चालवते. आणि त्याच करता आपला प्रमुख विषय या ठिकाणी आहे धर्म रक्षती रक्षित. आपलं पुनच्छ या महिंद भट्ट सभागृहामध्ये मनपूर्वक स्वागत आमंत्रित करतोय मी. आदरणीय वंदनीय आमचे की त्यांनी माईजीचा थोडा परिचय या ठिकाणी करून द्यावा. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. अमरावती जिल्हा ग्रामीण मानव सेवा मंडळाच्या प्रेरणेने आणि वरुड तालुका ग्रामीण मानव सेवा मंडळ द्वारा आयोजित या सोहळ्याचं वर्ष आहे 9वं. या श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला व महानुभावांचे भव्य मेळावा 31 मार्चपासून या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नगरमध्ये म्हणजे हातुर्णा इथे. भगिनींनो आता आपलं बरंच बोलून झालंय, आता आपलं काम ऐकण्याचं. स्वयंपाक झालेला आहे, ऐका शांतपणे. या पंडित महिंद भट्ट सराडेकर व्यासपीठामध्ये सभागृहामध्ये सकाळपासून सर्वांना एकच प्रतीक्षा होती की आचार्य परमपूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बाईजींचं आगमन कधी होतं. दिवस उन्हाळ्याचे आहेत, आपण सर्वजण पावसाची प्रतीक्षा करतो. मेघ कधी आकाशामध्ये येतील आणि वर्षाव करतील याची आस प्रत्येकाला लागलेली आहे. बंधू आणि बहिणींना ढग येणं, पाऊस पडणं हा एक क्रम आहे निसर्गाचा. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचा येणारा योग म्हणजे संत महंतांचं दर्शन आणि त्यांच्या ज्ञानाचा लाभ. आज आकाशामध्ये ढग नसतानाही आपल्या सर्वांना तृप्त करणार आहे आचार्य परमपूजनीय सर्वांचं श्रद्धास्थान बाईजी. महानुभाव पंथामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ संत महंतांची तपस्विनींची फार मोठी परंपरा आहे. अगदी जर इतिहास बघितला महानुभावांचा तर महानुभाव पंथाचे नव्हे मराठी भाषेचे आद्य कवयित्री महदंबेचे ढवळ्या त्यांचा काव्यग्रंथ मराठी भाषेला ललामभूत आहे. त्या विदुषी महदायसा थोर प्रेमिया भक्त बाईसा यांच्या वेळेपासून ही पंथ परंपरा महिलांची 800 वर्षापासून चालत आलेली आहे. आणि महानुभाव पंथ हा खऱ्या अर्थाने आम्ही नेहमी म्हणत असतो पुरुषांच्या पेक्षा टिकवला असेल जगविला असेल तर या सर्व आमच्या तपस्विनींनी. अनेक आघात झाले, अनेक संकटं आली, परंतु अतिशय खंबीरपणे हा पंथ त्यांनी टिकविलेला आहे. आणि थोर ज्ञानाची, विचारांची, संस्काराची आणि मन प्रबोधित करण्याची जी परंपरा आहे ती परंपरा आज 21व्या शतकामध्ये टिकून आहे. आणि परंपरा असताना ही परंपरा प्रज्वलित करण्याला, तिला अधिक व्यापक रूप देण्याला ज्यांनी ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे या 21व्या शतकामध्ये, त्यामध्ये आचार्य परमपूजनीय
सर्वांचा श्रद्धास्थान गुरुवर्य बायजींचा अतिशय उच्च प्रकारचा क्रम आहे. वेळ थोडा आहे परंतु सांगणं अगत्याचं आहे की बायजींचा जन्म बालपण हे पंजाबमधलं उत्तरेतलं BCom शिक्षण झालं. योग आला संत महात्म्याच्या घरामध्ये पहिल्यापासून चालत आलेला, त्याला पंजाबात म्हणतात जयकृष्णी पंथ, म्हणजे आपला मानवा पंथ. आणि मग अशा स्थितीमध्ये बाईजींनी आपल्या जीवनाला पूर्णपणे एक वेगळं पारंपरिक पद्धतीचं जे असतं वळण, ते वेगळं वळण दिलं आणि मानवा पंथाची सरसपणे अभ्यास झालेलाच होता. संन्यास दीक्षा ग्रहण केली आणि आम्हा मानवाचं एक थोर भाग्य सद्भक्तांचं की आम्हाला मार्गदर्शन करण्याला बाईजींच्या रूपाने एक महत्त्वाच्या अशा मार्गदर्शिका लाभल्या, एक ज्ञानदीप लाभला. मानवपंथाच्या तत्त्वज्ञानाचा शास्त्राचा परिपूर्ण असा अभ्यास, त्या अभ्यासाला आचरणाची जोड, स्वभाव फुलापेक्षाही नाजूक मऊ आणि निर्णय घेण्याला मात्र तेवढाच खंबीर असं व्यक्तिमत्व जे बाईजी आहे. आपण जर नगरला गेलात तर नगरला वेहर्डी हे जे मिलिटरीचं भलं मोठं असं प्रत्येक त्यांचं जे वाहन असतं त्या वाहनाची तपासणी करणारं जे केंद्र आहे, त्या केंद्राजवळ बाईजींचा आश्रम आहे. त्या आश्रमातलं वैशिष्ट्य असं आहे, त्या आश्रमातली सगळी कामं तपस्विनी करतात, महिला करतात, पुरुष नाहीत. आणि सुमारे 250 ते 300 संन्यास दीक्षा ग्रहण केलेल्या साध्वी तपस्विनी बाईजींच्या आश्रमामध्ये आहेत. त्या केवळ श्रद्धावंत भक्तिवंत आहेत, याच्यापेक्षाही महत्त्वाचं उच्च प्रकारच्या उच्च विद्यात विभाषित सुशिक्षित अशा तपस्विनींचा त्यात समावेश आहे. या सर्वांना मार्गदर्शन करणं, धर्मशास्त्र समजावून सांगणं आणि त्याबरोबर आलेल्या प्रत्येकाला धर्म पंथ त्याचं तत्त्वज्ञान साहित्य सांगण्याचं काम बाईजी करत असतात. बाईजींची शिस्त कडवी आहे. पहाटे 3:30ला सुरू होणारं आश्रमातलं कामकाज रात्री 11:30ला संपलेलं असतं. काम करताना कोणत्या प्रकारचा भेदभाव नाही. हा पुरुष आहे, स्त्री आहे, सगळी कामं तपस्विनी करतात, महिला करतात. सांगायचं झालं तर मोटार गाडी चालविण्याचं काम, नगरच्या बाजारात जाऊन सगळ्या प्रकारचं साहित्य आणण्याचं काम आमच्या तपस्विनी करत असतात. हा मानव पंथातला नव्हे, समाजातला मोलाचा असा सर्वांनी घेण्यासारखा आदर्श आहे. महिला कमकुवत आहे, आजही समाजातली जी भावना आहे, महिलांना असं वाटतं आम्हाला कुणाचा आधार नाही, त्यांना वाटतं त्यांनी बाईजींकडे यावं. बाईजी म्हणजे साक्षात त्यांना धीर देतात, उभारी देतात, मार्गदर्शन करतात आणि एक चांगल्या प्रकारची तपस्विनी, चांगल्या प्रकारचा समाजाची सेवा करणारी एक व्यक्तिमत्व बाईजी घडवत असतात. पण हे सगळं करत असताना मुख्य आधार मिळतो ज्ञानाचा. बाईजींच्या आश्रमामध्ये सदैव 12 महिने पोथी चाललेली असते, तत्त्वज्ञानाचा अभ्यास चाललेला असतो आणि येणारा प्रत्येकजण बाईजींकडनं ज्ञान घेत असतो. दुधात साखर पडावी त्या दृष्टीने आपल्यासारखा योग असा आहे की या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करणारे आज विदर्भ रत्न म्हणून त्यांचा सर्वजण गौरव करतात. असे अमरावती जिल्हा ग्रामीण मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान त्यागमूर्ती परमपूजनीय श्री वैरागी बाबा हे बाईजींचे सत्शिष्य आहेत. आणि त्या अर्थात जर बघितलं तर बाबा आपले गुरु, बाईजी त्यांच्या गुरु आहेत. म्हणजे आज या निमित्ताने आपल्या सर्वांना आपल्या आजोबांचं आजींचं दर्शन झालेलं आहे, भेट झालेली आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला लाभ होणार आहे. बाईजी इथे आलेले आहेत, फार लांबचा प्रवास केलेला आहे. आपल्याकडे उन्हाळा तीव्र, बाईजींच्या प्रकृतीला हा उन्हाळा सहन होत नाही. मी बाबांना शंका व्यक्त केली, म्हटलं बाबा आपल्याकडचा विदर्भाचा उन्हाळा बाईजींना कसा काय सहन होईल? बाईजींना आपण बोलवलं खरं. बाबा म्हटले बाईजींनी सांगितलं ऊन असो काही असो, जेथे माझ्या प्रभू श्री चक्रधराच्या ज्ञानाचा प्रसार असेल, संस्काराचं आयोजन असेल, तिथे मी जरूर येणार, अवश्य येणार. हा अनुभव आम्हाला गेले अनेक वर्ष येतोय. अंजनगावला आम्ही जेव्हा कार्यक्रमाचं आयोजन करतो नव्हे, अमरावती जिल्ह्यात जेव्हा जेव्हा कार्यक्रमाचं आयोजन असेल तेव्हा अगदी भर उन्हाळ्यामध्ये मे महिना असेल, एप्रिल महिना असेल, बाईजींना आम्ही दंडवत घालावा कार्यक्रमाचा आणि बाईजींनी त्याला अवश्य यावं. हे खरं पंथाची कळकळ, पंथात असलेलं प्रेम आहे. भले मला प्रकृती किती साथ देव आत्मा न देव. एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. अचलपूरला स्थानवंदनाचं आमच्या पदयात्रेचं आयोजन होतं. कडक उन्हाळा होता आणि उन्हामध्ये कुणाला फिरता येत नव्हतं. ती सरपिनी नदी, तापलेली वाळू
अशा स्थितीमध्ये बाईजींनी संपूर्णपणे त्या सर्पी नदीच्या पात्रात असताना कोणाचा आधार न घेता दुपारी 12 ते 2च्या कडक उन्हामध्ये वंदन केली आणि आम्ही थक्क झालो. आपणही घराबाहेर पडू शकत नाही. अशा स्थितीमध्ये अतिशय सुखवस्तू अशा घराण्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, बालपण गेलेलं आहे, प्रकृती तशीच आहे, अशा स्थितीमध्ये बाईजी स्थानवंदनासाठी दुपारच्या कडक 2च्या उन्हामध्ये फिरतायत. त्यानंतर प्रभू श्रीचंद्राबद्दलचा असलेली सगळ्या प्रकारचा भक्तिभाव, प्रेम आणि धर्माचा आदर, धर्माची कळकळ बाईजी इथे आलेले आहेत. बाईजींचं आपल्याला सदैव मार्गदर्शन लाभत असतं आहे. आणि आजही त्यांनी फार महत्त्वपूर्ण असा विषय निवडलेला आहे, धर्मो रक्षती रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो. मी या पलीकडे आपल्याशी बोलत नाही, त्याचं विश्लेषण बाईंच्या वाणीतून आपण ऐकणार आहोत. बाईजींना मी विनंती करतो, बाईजी आपण आलात, आमच्यावरती आपण फार मोठे उपकार केलेले आहेत, आम्ही आपले कृतज्ञ आहोत. आपल्या आगमनाबद्दल आपण सर्वांनी पुढेच एक वार बाईजींच्या आगमनाबद्दल टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. कामना सफल हो पाऊन त्रेताप में श्री चक्रेश्वर नाथ मोक्ष पद दो संसार बाधा हरो दीनानाथ दया करो हरो आन देरी करो. श्री चक्रधर स्वामी की जय. आज ते वरुड तालुक्यात हातुर्णा गाव आणि तिथे सर्वज्ञ नगर इथे आयोजित हे कार्यक्रम व्याख्यानमाला श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला महानुभावपंथीय भव्य मेळावा आणि वर्ष 9वं वर्ष आहे या कार्यक्रमाचं. वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ द्वारा हे 9वं वर्ष हे कार्यक्रम घेण्याचा आहे. तर याचे जे मुख्य आयोजक आहेत, तर या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक परमपूज्य आमचे लाडके शिष्य विनमुनीजी आज या माहीभट सभागृहामध्ये त्यांच्याद्वारा आयोजित हे कार्यक्रम आणि यांचे सोबत जे आणखी संयोजक मंडळी आहे आणि नेहमी त्यांच्यासोबत राहणारे ते प्राचार्य श्री मान्य श्री अंजनगाव सरजी आणि हातुर्णा गावाचे मान्य श्री विघेजी भक्त श्री राजेंद्र भाऊ तारोकर, श्री रमेश भाऊ पांडव आणि श्री राजेंद्र भाऊ कोहळे आणि श्री मान्य श्री शैलेंद्र शेळके आणि भक्त श्री सतीश देशमुख आणि आणखीही या कार्यक्रमात ज्यांनी जे आहे ते प्रमुखतेने कार्य केलेले त्यांचे सोबत जे आहे आणखी आहे त्यांचं नाव सर्वांचे न घेता एवढंच. तर माझा विषय आहे धर्मो रक्षति रक्षितः. धर्मो रक्षति रक्षितः. श्रीकृष्ण भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम तो सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर तू माझी एक शरण ये आणि मी तुला जे सर्व पापापासून मुक्त करून सर्व दोषापासून मुक्त करून तुला मी आपला मोक्ष पद देईन.
ह्या मृत्यू लोकामध्ये तुला सुखी ठेवेन आणि परलोकात अनन्याश्चिंत्यन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्यभक्तानां योगक्षेमं वहामि. त्याचे योगक्षेम मी चालवणार आहे. त्याची जी इच्छा आहे ते मी पूर्ण करणार आहे. जे अनन्य गतीने मला भजणार आहे. अनन्याश्चिंत्यन्तो मां. तर ते सर्व जे काही त्याची आर्त आहे, ते काही चाड आहे, जे काही इच्छा आहे ती मी पूर्ण करणार. तो अर्थदानी आहे आणि तो वज्रपंजरू आहे. सर्व संकटाचं निवारण करणार आहे. सर्व दुःखापासून त्याचे मुक्त करणारा आहे. तर असा तो परमेश्वर द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण भगवंताने हे गीतेमध्ये ज्ञान सांगितलं. श्री चक्रधर स्वामींनी कलियुगामध्ये आजपासून 800 वर्ष, तकरीबन 800 वर्ष पूर्वी अवतार धारण करून ब्रह्मविद्येच्या ज्ञानाचं निरूपण आचारपर विचारपर केलं. तर हे जगामध्ये ते कोण आपला आहे? हे सर्व ऋणानुबंध आहेत. कोणी कोणाचं नाही. सुखीचे नाते आहे. सुखाचे सर्व नाते, सुखाचे सर्व सोयरे. तर एक जे आहे एक उक्ती आहे, धनानी भूमो पश्वश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जनाशंशाने देहास चित्तायां परलोक मार्गे धर्मानुगच्छती जी. धनानी भूमो, मनुष्याचं धन जे कमावलेलं आहे ते भूमीमध्येच गाडलेलं राहतं किंवा बँकेत राहतं किंवा कोणाला दिलेलं आहे त्याच्याजवळच, त्याच्यासोबत जात नाही. आणि पशुश्च गोष्टी, म्हणजे पशु आहे ते गोठ्यामध्ये बांधलेले राहतात किंवा काही आणखी जे आहे जड संपत्ती आहे ते तशीच राहते, सोबत जात नाही. आणि भार्या जे आहे ते ग्रहद्वारापर्यंत आणि जनलोक जे आहे संशयापर्यंत आणि हे देह जे आहे ते सरळापर्यंत आणि परलोक मार्गे धर्मानुगच्छती जी. परलोक मार्गात धर्माचं आचरण करणार आहे. परलोकात तो जीव एकलाच जातो, त्याच्यासोबत धर्म जाते. त्याच्यासोबत जाते काय? धर्म. तर धर्म काय आहे? धर्माची परिभाषा काय आहे? धर्म म्हणजे धरेला म्हणून धर्म. धर्म म्हणजे जे शास्त्रामध्ये जे सांगितलेलं, स्वामी श्री चक्रधराने जे आचरण सांगितलेलं, अस्थिकरी सांगितलेली, आचारामध्ये सांगितलेलं, आचार मालिकेमध्ये सांगितलेलं. धर्म नीतीने कसं बघावा ते सांगितलेलं. धर्म म्हणजे ज्याने जे आहे त्या जीवात्म्याची ऊर्ध्वगती होईल, ऊर्ध्वमुख होईल. धर्म जीवनाचं कल्याण होईल आणि ते धर्म आहे. मोक्षानुभूती प्राप्त होईल ते धर्म आहे. तो धर्म जीवाच्या सोबत जाते. परंतु याचं ज्ञान कुठं मिळते? कसे वागावा, कसे चालावा, कसे बोलावा, कसे जप करावा, कसं तप करावा, कसे विधीचं आचरण करावा, कसं दान करावा, कसं जे आहे क्रिया करावी, हे सर्व ज्ञान कुठं कसं प्राप्त होईल? श्री चक्रधर स्वामी परमेश्वर अवतार त्यांच्या सन्निधानात ठीक आहे, परंतु जर सन्निधान नाही, असन्निधान, तर मग हे ज्ञाता विरक्ताच्या संघाताने, ज्ञाता विरक्ताच्या संघाताने, ज्ञानीय पुरुषाच्या संघाताने हे प्राप्त होते. ते साधू संत गुरुजन
ज्ञात विरक्त याची एक न्याय दिलेला, उदाहरण दिलेलं. जसं दूध आहे, दुधामध्ये कितीही पाणी मिसळलं तर मिसळते, कितीही पाणी त्याच्यात मिसळलं तर ते मिसळून जाते. परंतु त्याची जर विरजण लावली, दुधाला जर विरजण लावली आणि त्याची घुसळण केली तर जी लोणी निघते, तर त्याच्यात कितीही पाणी टाकलं तर तो त्याच्यात मिसळत नाही, लोणी वरच्या वर तरंगते. तसे गुरुजन, संत महापुरुष, ज्ञात विरक्त ह्या मनुष्याच्या हृदयामध्ये ते भक्तीची, ज्ञानाची विरजण लावतात, भक्तीची एक ज्योत लावतात, ज्ञानाचा प्रकाश करतात. तर त्याच्याने तो हे माया जे आहे, ते मायेमध्ये हा कसे तरंगू लागतो, तरंगतो, मायामध्ये तो मिसळत नाही. तर राहत असताना या सृष्टीमध्ये, ह्या प्रपंचामध्ये, ह्या जगामध्ये राहत असताना, सर्व कर्तव्य आपले करत असताना, परंतु त्याचं मन, त्याचं चित्त परमेश्वराकडे लागलेलं असतं. त्याच्या हृदयामध्ये परमेश्वराचं ध्यान आणि मुखामध्ये नाम, ह्या स्थितीला तो पोचतो. कशाने? गुरुजनाची संगती, गुरुजनाची सेवा. स्वामी श्री चक्रधराने एक दृष्टांत दिलेला आहे, समुद्राचा दृष्टांत. आता 3 व्यक्ती आहेत, 3 प्रकारचे व्यक्ती. ते काही उदरनिर्वाहासाठी, काही आपल्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी ते समुद्राच्या काठावर जातात. एक जे समुद्राच्या काठात ते कवड्याच जे आहे ते पिशवीमध्ये भरून देतो. दुसऱ्या प्रकारचे मनुष्य ते म्हणतात हा समुद्र आहे, या समुद्रात काही नसेल, म्हणून ते समुद्राच्या आत शिरतात, खोल जातात आणि तिथून जे आहे पिशवीमध्ये माणिक मोती भरून आणतात. आणि तिसरा प्रकारचा मनुष्य तो म्हणतो की हे समुद्र आहे, समुद्रामध्ये रत्न असतात आणि अनर्घ रत्नही असते, तर तो अनर्घ रत्नाचा प्रयत्न करतो, तो अनर्घ रत्नाचा प्रयत्न करतो आणि त्याची अनर्घ रत्ने सापडतात. आता ज्यांनी कवडे पिशवीत भरले तर काही दिवस त्याच्या कुटुंबाचा निर्वाह त्यांनी चालवला, परत त्याची काहीतरी उद्योग करावा लागतो. त्यांनी माणिक मोती थोडे जास्त दिवस त्याचे उदरनिर्वाह आणि कुटुंबाचा निर्वाह, परंतु त्याला काही प्रयत्न उदरनिर्वाहासाठी परत काही व्यापार धंदा करावाच लागला. आणि ज्यांनी अनर्घ रत्नाचा प्रयत्न केलं, तो अनर्घ रत्न तो राजाजवळ नेतो, राजाची भेट करतो, राजा रत्नपारखी बोलवतो आणि तो रत्नपारखी तो काय म्हणतो की हा अनर्घ रत्न आहे, याचं मोल नाही आहे, याचं जो मोल करेल त्याचं जीवेचे कुष्ठ लागणार किंवा त्याचे जीव जळून जाणार, हे अमोलिक रत्न आहे, त्याची पूजा करावी लागते. राजा त्याचे जे आहे बरातभर ज्वाराताने त्याची ओवाळणी करतो आणि की त्याचे मंत्री त्या ओवाळणी करतात आणि ते ओवाळणी केलेली जी धनसंपत्ती आहे ते त्या माणसाला प्राप्त होते. आणि रत्नही त्याच्याजवळ, रत्नही अनर्घ रत्नही त्याच्याजवळ आणि ते धनसंपत्ती त्याची त्या जीवाला प्राप्त झाली. तर तसे जे आहे ते जगामध्ये 2 प्रकारची भक्ती आहे, एक ईश्वर भक्ती आणि एक देवता भक्ती.
देवता भक्तीचे अनेक साधन आहे, अनेक मार्ग आहे, अनेक संप्रदाय आहे, परंतु ईश्वर भक्तीचं एकच पंथ आहे, एकच पंथ आहे, महानुभाव पंथ, ईश्वर पंथ. तर जर ईश्वर भक्ती केली, देवता भक्ती केली तर सर्वाधिक लोक प्राप्त होतात. हा ब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती नवचना, श्रीकृष्ण भगवंताने गीतेमध्ये सांगितले. हे ब्रह्मलोक प्राप्त झाले तर तिथून जे आहे पुनरावृत्ती होते, पुन्हा जे आहे तिथून पतन होते, पुन्हा हा नरकाचा वासी बनतो, चतुर्विध कर्म फळामध्ये भ्रमण राहतो. जास्त हा मनुष्य पापकर्म करतो म्हणून तो नरकाचाच वासी आहे. परंतु जर माझी भक्ती गेली तर कसं, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्, तिथून परत निवृत्ती नाही आहे, तिथून पतन नाही आहे, असं माझं परमधाम आहे. तो आनंद त्याला प्राप्त होते, आनंदमय स्वरूपामध्ये पावन होतो, ईश्वर स्वरूपामध्ये पावन होतो, मोक्ष मिळते. आणि तिथून परत पतन नाही, परत नरकाशी जाणे नाही, दुःखाशी पडणे नाही, जन्म मरणाची फिरत पडणे नाही. आणि ही लोकांमध्ये असताना परमेश्वर भक्ती केली या मृत्यू लोकांमध्ये, तर तो त्याची जी सुख शांती समाधान प्राप्त होते, त्याला सुख शांती समाधान प्राप्त होते. आणि जे काही त्याची आर्त असली तो आर्तदानी तो पुरवतो. हे जगामध्ये सुखी आणि तो गेल्यानंतरही तो सुखी. परमेश्वर भक्ती करणारा जसे न्याय जय समुद्रासारखं, म्हणजे समुद्र मध्ये अनेक नद्या येऊन मिळतात, अनेक नद्या त्याच्यात त्या समुद्राला काही अपेक्षा नसते, त्या समुद्राला अपेक्षा नसते तरी जे ते नद्या मिळतात. तसे जे आहे ईश्वर साधनवंताला कशाची आशा किशाची अपेक्षा नसते, परंतु आपोआप धन संपत्ती सुख त्याची मिळते. चाड नसताना त्याला एक परमेश्वर भाव भेटावा हीच चाड असते. सुख समाधानी प्राप्त होते, सर्व काही प्रकारचे इच्छा त्याची पूर्ण होते. एक अनेक कथा आहे. अवंतिकपूर तिथलचं पद्मसेन राजा होतं. पद्मसेन राजा होता, तर तो जे आहे तो प्रजाचं पालन पोषण करणारा आणि प्रजेला संतान सारखं समजणारा आणि तो शूरवीर धैर्यवान नीतिमंत असं तो राजा होता. आणि त्यांनी जे आहे काही गुप्तचर असे ठेवलेले होते राज्यामध्ये, की त्यांनी जाऊन पाहावा कोणाला काही दुःख तर नाही, कोणा कशा प्रकारची काही असमाधानी तर नाही, सुखी आहे ना सगळे, कोणत्या प्रकारचे दुःख नाही. ते गुप्तचर जाऊन पाहायचे आणि कोणी दुःखी असलं तर ते राजाला सांगायचे. एक त्या राज्यामध्ये गावामध्ये एक दाम्पत्य राहत होते, पती पत्नी. त्यांचं जे व्यवसाय होतं ती मूर्ती बनवण्याचं, धातूची मूर्ती बनवणे, आणि हे त्यांचं पैतृक व्यवसाय होता. परंतु त्यांच्या मूर्त्या ज्या आहे त्या भागामध्ये विकत नव्हत्या, एवढं कोण घेत नव्हतं. आणि एकदा त्यांना 3 दिवस काही त्यांच्या जवळ द्रव्य नव्हतं, त्यांना त्यांची परिवाराशी उपाशी राहावं लागलं. हे गुप्तचराने जाऊन राजाला सांगितलं. राजाने मंत्री सोबत परामर्श केलं, विचार केलं, आणि मग एक विश्वासू सेवकाला पाठवलं काही धन संपत्ती देऊन, की त्याची घरी जाऊन त्यांना द्यावं.
तो गेला. त्यांनी सांगितलं की ही धन संपत्ती जी आहे ही राजाने तुम्हाला दिली आहे, तुमच्यासाठी पाठवली आहे. ते म्हणले आम्ही घेणार नाही. त्याने खूप आग्रह केलं, समजून सांगितलं, परंतु त्यांनी नाही तर नाहीच घेतलं. त्या सेवकने राजाला सांगितलं. मग राजाने परत मंत्र्यासोबत परामर्श केलं, विचारविचार केलं आणि मग एक निर्णय घेतला गेलं की बाजारच्या दिवशी बाजारामध्ये कोणाची काही वस्तू विकली नाही गेली तर ते सेवकाने विकत जे आहे ते घ्यावी आणि कोषागृहामध्ये ते जमा करावे. तर ते जे मूर्तिकार होते त्यांनी शनी देवताची मूर्ती बनवली, फार सुंदर मूर्ती बाजारामध्ये विकायला आणली. बाजार करणारे लोक यायची, बघायचे मूर्तीला आणि प्रशंसाही करायची, फार सुंदर मूर्ती आहे. परंतु कोणानेही विकत घेतली नाही. दिवस मावळलं तर जे राजांनी पाठवलेले जे सेवक होते त्यांनी ती मूर्ती विकत घेतली आणि कोषागृहामध्ये आणून ठेवली. राजाकडे आणली. राजाने ऑर्डर केलं की कोषागृहामध्ये ठेवा. परंतु जे राजपुरोहित आणि राज ज्योतिष होते तर त्यांना जेव्हा माहीत पडलं ते राजाजवळ आले. राजाजी, आपण हे काय केलं? ती शनी देवताची मूर्त ती अनिष्टकारक होते. कसे असते? अनिष्टकारक असते. आणि जिथे शनी देवताची मूर्त तिथे सर्व जे देवता शक्ती आहे ते रुष्ट होऊन जातात, ते रुष्ट होतात आणि शनी देवताची दृष्टी जी असते ती क्रूर असते. ती मूर्ती आपल्या राजगृहामध्ये कोषागृहामध्ये नाही ठेवली पाहिजे. तर ही काढून नदीमध्ये व्हायला लावा. राजा धर्मवान होते, नीतिमंत होते आणि जे आपलं वचन ते पालन करणारे वचनबद्ध होते. तर ते राजपुरोहित आणि राज ज्योतिष त्यांना म्हटले की तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे की ज्योतिष विज्ञानप्रमाणे, ज्योतिष ज्ञानाप्रमाणे जे आहे ती शनी देवताची क्रूर दृष्टी असते. ती बाकी जी देवता शक्ती आहे ते रुष्ट होऊन जातात. परंतु मी पण वचनबद्ध आहे आणि मी धर्मबद्ध आहे. मी ते मूर्ती जी आहे मी काढून व्हायला लावू शकत नाही, काही दिवस तर नाही. तर राजाला सांगितलं, राजाजी हे आपल्यासाठी अनिष्ट आहे आणि प्रजेचाही अनिष्ट याचं. आणि राजा म्हटला की तुम्हाला माहीत आहे की मला प्रजेचा अनिष्ट व्हावा ही कदापिही मला ते कबूल नाही, परंतु मी वचनबद्ध. असं म्हटल्याबरोबर राजाचे आतून एक तेज पुंज निघालं आणि समोर उभं राहिलं. तर राजाने विचारलं, तुम्ही कोण? तर ते म्हणाला, मी सदाचार आहे आणि जिथे शनी देवता तर तिथे मी राहू शकत नाही. त्याच्या आणि माझ्या क्रॉस आहे, मी राहत नाही. तर तुम्ही तुमचे जे महानुभाव राजपुरोहित आणि राज ज्योतिष त्यांनी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करा. राजा म्हटले की ते मी करू शकत नाही. तो सदाचार म्हणाला, तर मीही राहू शकत नाही. राजा म्हटलं तुमची इच्छा. तर तो चालला गेलं आणि त्याच्यानंतर दुसरं एक तेजपुंज राजाच्या आतून निघालं. तुम्ही कोण? मी सत्य आहे. जिथे सदाचार तिथे मी राहतो. तर सदाचार राहिला नाही आणि मीही राहू शकत नाही. तर राजा म्हटलं तुमची इच्छा. तोही चालला गेला. तिसरं
तेजपुंज. तुम्ही कोण? मी न्याय आहे. जिथे सदाचार, जिथे सत्य, तिथे मी राहतो. तर ते राहिलं नाही, मीही राहू शकत नाही. विचार ही तुमची इच्छा. मग चौथा तेजपुंज न्याय. तुम्ही कोण? न्याय. इथे सदाचार, सत्य आणि नीती, तिथे मी. ते नाही तर मी नाही. राजा म्हटलं तुमची इच्छा. मग राजलक्ष्मी करता करता तर त्याचे राजा म्हटलं तुमची इच्छा. असे सर्व जितके गुण होते ते एक एक प्रगट झाले आणि ते चालते गेले. शेवटी जे आहे धर्म, तो धर्म येऊन उभा राहिला. तर राजा हे सर्व गुण जे आहे ते निघून गेले. आता मीही राहू शकत नाही. तर राजा म्हटलं की मी धर्मासाठी सर्व काही केलं आणि मी धर्मासाठी सर्व धर्मरूपी वागतो, तर तू कसं जाऊ शकतो? तुला मी जाऊ देणार नाही. तुला मी जाऊ देणार नाही. तर धर्म आतमध्ये शिरलं. धर्म शिरला तर ते सर्वच सदाचार, नीती, न्याय, सत्य सर्व गुण आत. तर जिथे धर्म आहे तिथे सर्व सद्गुण आहेत. धर्माबरोबर सर्व सद्गुण. सदाचारही तिथे, नीतीही तिथे, न्यायही तिथे, सत्यही तिथे आणि लक्ष्मीही तिथे. तर धर्म रूपी पृथ्वीत सदाचार आणि सत्यरूपी जे बी टाकला पाहिजे. तर तिथे जे आहे ते धर्म प्रभावतो. तर धर्मो रक्षति रक्षतः. धर्मो रक्षति रक्षतः. धर्म हे हतो हंती. धर्मो रक्षति रक्षता. तस्मात् धर्मो न हंतव्यो. मा धर्मो हतो वधीत. मा नो धर्मो हतो वधीत. धर्म जे आहे, धर्माचं जर विरुद्ध वागलं, धर्माची विरुद्ध वागणूक केली तर काय होते? धर्म नष्ट करून टाकतो. विरुद्ध चालल्याने जे आहे ते माणसाचं अधोगती होती. तो नरकाच्या वासी बनतो. सर्व दुःखाचे कारण होते. तो दुःखीस्त होऊन जातो. आणि जर धर्माचं रक्षण केलं, धर्मरूपी आचरण केलं, तो धर्मही त्याचं रक्षण करतो. म्हणून धर्माचं कधीही विरुद्ध चालायचं, धर्मरूपी आचरण करायचं, सत्य सदाचार रूपी आचरण करायचं. नीलभट्ट भंडारेकर होते. नीलभट्ट भंडारेकर होते. भंडारा या गावचे राहणारे सुखी श्रीमंत होते. परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये की मोक्ष कसे मिळणार, मुक्ती कसे मिळणार. एक दिवस सकाळी त्यांची पत्नीने आंघोळीचं पाणी ठेवलेलं आणि त्यांनी जे आहे भागवत पुराणची पाने पाठायची सुरुवात केली की मोक्ष कसे मिळू शकते. श्री चक्रधर स्वामी आर्तवाणी आणि दररोज पहाटे स्वामी आसनस्थ असतात आणि सर्व जीवाचे चिंतन करतात. बाईसाने एकदा स्वामींना विचारलं, आम्ही बाबा ते चिंतू, बाबा काहीच ते चिंततील. तर स्वामी म्हटले, हे सगळं जीवा ते चिंते, हे सगळं जीवा ते चिंते. तर आम्ही सर्व जीवाचं चिंतन करतो. कोणत्या योग्यतेचं जीव, कोणत्या अधिकाराचं जीव, कोणत्या पात्रतेचं जीव कुठे आहे आणि कसे त्याचा उद्धार होऊ शकते.
असे मानसिकी शोधतात आणि मग शरीरही शोधतात. तसेच स्वामी श्री चक्रधर त्यांचे भंडारीकाराचं जाणून तिथे पोहोचले त्यांच्या गृही आणि पाणी पात्र असे. परमेश्वर तर तृप्त काम आहे, त्याला कशाची इच्छा? त्यांनी सर्व जग निर्माण केलेलं आहे, त्याला अन्नाची काय आवश्यकता? परंतु एक निमित्त मात्र ते भंडारेकराच्या उद्धारासाठी गेले होते. तो त्या योग्यतेचा जीव होता. त्याचे ज्ञानाचं दातृत्व करून त्याची ऊर्ध्वमुख करून त्या जीवाचा उद्धार करायचा होता. त्याला ईश्वर प्राप्तीची चढ होती, त्याला ईश्वर प्राप्ती द्यायची. तो स्वामी म्हणतात, भटो मागील फांकिका पहा. तर भंडारेकर मागील पान उलटून पाहतात तर त्याच्यात जे आहे भक्तीचे साधन. परंतु हे आवाज कुठून आली? हे अमृतमय आवाज कुठून पलटून बघतात तर स्वामी श्री चक्रधर. तर स्वामींची श्रीमूर्ती बघताच दर्शना सरीसे ज्ञात आप्त अशी प्रतीती अवतरली. स्वामी श्री चक्रधराचे दर्शन झाल्याबरोबर ज्ञात आहे, सर्वज्ञ आहे, अंतर्यामी आहे आणि आप्त आहे. हे माझे आपले आहे. जगामध्ये कोणी आपलं आहे तर हेच आहे. माणूस ऋणांबंधू, हे माता पिता माझे, हे बंधू माझे, ही बहीण माझी, ही पत्नी माझी, ही पुत्र माझे, ही कन्या माझी, ही पौत्र माझे. पण तू कोण कोणाचं? ही सर्व सुखाची सोय आहे, कोणी कोणाचं नाही. जोपर्यंत सुख मिळते तोपर्यंत. स्वामी श्री चक्रधराने कुष्ठेचं दृष्टांत दिलं. ज्या कुष्ट्याने, ज्या एक व्यवहारुकाने ती पत्नीसाठी, मुलासाठी एवढी 100 बिघे जमीन, 100 एकर जमीन जे आहे त्यांना करून दिली, त्यांना सुखी संपन्न केलं. तर तीच पत्नी, तीच पुत्र काय म्हणतात, तू मारी कोडी अजूनही जितूची असेल. तरी जोपर्यंत सुख तोपर्यंत नाते. परंतु स्वामी श्री चक्रधराचं नाता, परमेश्वराचं नाता ते तसं नाही. ते निरपेक्ष आहे. जी वेदा सापेक्ष आहे, परमेश्वर निरपेक्ष आहे. ते मागे काही उपकार वर्तला म्हणून काही देणे किंवा पुढे काही उपकार वर्तेल अशी आशा धरून काही जे आहे देणे निगडत नाही. फक्त या जीवाचा उद्धार करायचे. तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे, तो मायाळू आहे, तसे सुखी करायचं आहे. हे अशांत याला शांत करायचं आहे. आणि त्याचे तिन्ही ताप, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, हे तिन्ही तापाची निवृत्ती करायची. जसे श्री दत्तात्रय प्रभूजींनी आर्लकाचे तिन्ही ताप दर्शनाचे शंभरी शंभरी म्हणून खडित झाले. त्याची सुखी करणे, त्याची दुःख निवृत्ती करणे, त्याची रोग व्याधी निवृत्ती करणे, हा एवढंच नव्हे, त्याचे आत्म्याने आनंदमय स्वरूपामध्ये पावन करून आनंद देणे. परंतु या जीवापासून काही अपेक्षा न करता काय चढ, तो आनंदमय स्वरूप आहे, त्याला कशाची चढ? कशाचीच नाही. तू कृपाळू, तू दयाळू, तू ममताळू, जीवाचे दुःख देखू शकत नाही. तर ज्ञात आप्त अशी प्रतीती अवधारली भंडारेकर. आणि अंगावरचं सदर काढून ठेवलेलं होतं. बाईने पाणी ठेवलेलं होतं आंघोळीसाठी. तर तसेच जे आहे स्वामी श्री चक्रधराचे मागे निघाले. ती पत्नी म्हणते, आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं, आंघोळ करून घ्या मग जा. आजपर्यंत तुझं
तुझ्याजवळ राहिलो, आज ज्याचं त्याच्याजवळ राहिलो. आणि स्वामी म्हणतात 16 वर्ष सन्निधान, 16 वर्ष सन्निधान, परंतु त्या भंडारेकराने एक दिवसही पाठ दाखवली नाही, एकही कोणत्या आज्ञेचा भंग केला नाही. आणि अंत समय त्यांना बहिरतेचा जेव्हा उपद्रव झाला, त्यांना जुलाब व्हायला लागले, शेवटी त्याला उठवून जे आहे स्वतः जाता येत नव्हता, त्याचे कपडे भरत होते. स्वामी श्री चक्रधराने दुर्गंधी वास सुटली, स्वामी श्री चक्रधराने आपल्या श्रीकराने त्यांचे कपडे धुतले सर्व सारे. आणि अंत समय स्वामीची मांडीवर त्यांचं डोकं, मांडीची उसी. आणि स्वामी म्हणतात बटो काळ वंचना करू. हे पहा, इतकी स्वामी श्री चक्रधराने त्यांची सेवा केली, पण तर काही अपेक्षा होती काय? त्या जीवापासून काही अपेक्षा होती नाही. तो मयाळू परमेश्वर, तो कृपाळू परमेश्वर, हे संसारिक नातेसारखं त्यांच्या नातं नाही. माता पिता बंधू सखा संस्कृती संबंधही सर्व परमेश्वर असतात. परमेश्वर अपेक्षा करतात ऐसे काही होईल पुरा जीवा जी येण्याची सांस्कृतिक संबंध आमच्याशी सर्व नाते ह्या केव्हाही जोडणार. आणि परमेश्वराने त्या भंडारेकरापासून काही अपेक्षा ठेवली नव्हती की आज मी याची सेवा करतो तर उद्या हे माझी सेवा करेल, तसं नाही. आणि शेवटी स्वामी म्हणतात तो काळ वंचना करू. पहा, एक कवीने कर खुदी को बुलंद इतना, कर खुदी को बुलंद इतना कि खुदा तुझसे पूछे बता तेरी रजा क्या है. कि खुदा तुझसे पूछे बता तेरी रजा क्या है. तुला काय पाहिजे तू सांग, तुझी काय इच्छा आहे तो सांग. परमेश्वर एवढा स्वतःला ऊर्ध करा, ऊर्ध्वमुख करा, एवढं योग्य करा, एवढं पात्र करा की परमात्मा हे जगाचं निर्माण करणारा, हे जगाचं मालिक, तो परम परमेश्वर ते विचारतात तुला काय पाहिजे, तुला आयुष्य देऊ का. तर भंडारेकर काय म्हणतात, जीजी ही मांडी परत पुढे. स्वामीची श्रीमूर्ती अवलोकित अवलोकित या देहातून त्याग करू असा अंत समय परत येईल का. तर स्वामी काय म्हणतात होऊ शकते नाही, शक्य नाही. तर जीजीने आताची हो, जिण्याची आशा नाही, जिण्याची आशा नाही. साधक जे आहे, अनुसरला पुरुष जे आहे, संत जे आहे, त्याची जिण्याची आशा नसते, कशाचीच आशा नाही आणि जगण्याची आशा नसते. उद्या जर मारायचं आहे, उद्या जर अंत समय, मरण तर नाहीच, दुःख नाही, मरण म्हणजे दुःखाचं, अनुसरल्याचे दुःख नसते. तर उद्या जर अंत व्हायचं आहे देहाचं तर आज नाही तर आताच. परंतु परमेश्वर व्हावा हीच इच्छा, परमेश्वर भेटावा हीच इच्छा. परत जन्म मरण नको, तुझाच सन्निधान प्राप्त. तर भंडारेकर म्हणतात नाही, मला जगण्याची आशा नाही. तर धर्मो रक्षती रक्षतः, भंडारेकराने धर्माचं रक्षण केलं. स्वामी बरोबर निघाले, स्वामी बरोबर निघाले, प्रत्येक आज्ञेचं पालन केलं, कधी आज्ञेचं भंग केला नाही, की त्यांनी धर्माचं रक्षण केलं. तर स्वामी श्री चक्रधराने
त्यांना आपली निजानुभूती दिली. तसेच स्वामी साधारणला विचारतात, साधा तुला काय पाहिजे सांग, तू काही माग, म्हणजे काय मागावं असं? अरे तू विडी नव्हे, पिसी नव्हे, काय माग, म्हणजे मग आपला सन्निधान द्यावा, सदैव तुमच्या जवळच राहावा. स्वामी म्हणतात अजून मागता येत नाही तर हे मागितलं, जर मागता आलं असतं काय मागितलं असतं. हंसाला म्हटले तर कर खुदी को बुलंद इतना कि खुदा तुझसे पूछी बता तेरी रजा क्या. तसेच हंसाला त्यांनी आपलं स्वतःला एवढं बुलंद केलं होतं, एवढं योग्य केलं होतं, एवढं पात्र केलं होतं की स्वामी श्री सद्गुरू म्हणतात तुला काय पाहिजे, काय माग. तुझी दोन्ही शिवमूर्ती दिसावी, दोन्ही शिवमूर्ती मला दिसत राहाव्या, चांदीवर आणि शांतवर. स्वामीने वरदान दिलं. कनाशीचे ब्राह्मण त्यांनी मागितलं, ते सांग स्वामीने त्याची सेवेने प्रसन्न होऊन स्वामी म्हटले काय मागलं. तो म्हटला कोठा कोणी सुने हाती चक्रभाग. स्वामी म्हणतात हे तुला मिळेल, कर्मवशी मिळेल, आणि काही माग जिजी ह्याची हवा, हे तुला दिलं आणि काही माग जिजी ह्याची हवा, हे तुला दिला काही माग. स्वामी कैसे निजानुभूती देण्यासी, प्रेम देण्यासी, केवलदान देण्यासी उदित होते, परंतु तो भाग्य ही किसी काय मागता आलं. त्यांनी दृष्ट परच मागितलं. अदृष्ट मागितलं असतं, परमेश्वर मागितलं असतं, दृष्ट पर त्याला आहेच, आपाप सर्व सुख संपत्ती त्याच्या घरी येते, परंतु तो भाग्यहीन होता. आणि भंडारेकरांनी स्वतःला एवढा निराभिमान केला होता, तेव्हा ते अभिमान रहित होते. त्यांच्या ठिकाणी थोडाही अभिमान नाही, किंचित नाही, किंचितही अभिमान त्यांच्या ठिकाणी नाही. तर परमेश्वर निराभिमान आहेत आणि स्वामी ही अपेक्षा आपल्या साधकापासूनही करतात, त्यांनी निराभिमान व्हावं. कधीही पाठ दाखवली नाही, आज्ञाचक्र केलं नाही. नाथोबाने आज्ञाधारकत्वामुळेच 7 जन्म त्यांचे लेखी लागले. 1 जन्म लेखी लागत नाही तर त्यांचे 7 जन्म लेखी लागले. माही भट्ट त्यांच्या ठिकाणी एवढा अभिमान होता की माझ्यासारखं विद्वान नाही, हातात टेंबा आणि पायात तृण बांधणे. परंतु स्वामी श्री चक्रधराची भेट झाली, ज्ञान झालं, जीवेश्वर भाग म्हटलं तर त्याचे कार्य वर्तले निराभिमानता. एक कवी म्हणतात शायद, मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, कि दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है, कि दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है. आपली जी हस्ती आहे तशी मिटा, मी पण अहंता, अहंतेचे मूळच कंदी उपळावे नाही का, कंदी उपळावे, येणे अंकुर निघतील, मग शांतीची रूप लावा. तर स्वतः एवढं मातीसारखं माती करून टाकावं. जेव्हा तो दाना जे आहे, शेतकरी शेतामध्ये दाना टाकतात, म्हणजे धान्य जे आहे पेरतात, तर तो धान्य बी जे आहे तो मातीमध्ये माती होतो, तेव्हा त्याच्यातून अंकुर निघतो, तेव्हा तो अंकुरित होतो आणि त्याच्यात अनेक दाणे निघतात. मोठ्याचं वृक्ष
वडाचं बी जेव्हा जमिनीमध्ये माती होऊन जातो तेव्हा त्याचे वटवृक्ष होते. तर निराभिमान होता. परमेश्वराला स्वामी श्री चक्रधराला अभिमान कबूल नाही. म्हणून धर्मो रक्षती रक्षता, जे धर्मरूपी आचरण करतात, धर्माला महत्त्व देतात, तर त्यास धर्मही त्याचे रक्षण करतात. परमेश्वर आपल्या सन्निधान देतात, आपली निजानुभूती देतात. मायभट्टासारखी, वटवासासारखी, वटवासा ज्या ठिकाणी सप्त व्यसन होते, सप्त गांडाळाचे होते, परंतु स्वामी श्री चक्रधराची भेट झाल्यानंतर सप्त गांडाळाचा त्याग केला. त्यांच्या हाताचे तलवारीने, त्यांच्या आवाजाने सर्व गाव थरथर कापत होता. परंतु स्वामी श्री चक्रधराच्या सन्निधानात राहिले. त्यांनी निराभिमानता आणि धर्मरूपी वागणूक केली. 3.5 वर्षामध्ये तो त्यांना अपरोक्षाची झिन आणि आचार्यपदाची योग्य झाली. आणि त्यांच्या आवाजाने रडते एकरूप व्हायचे आणि भांडत असलेले त्यांचे भांडण सुटायचे. त्यांना उभी गोंगातिरी वेदमंती नागदेव म्हणायचे. ही धर्मरूपी वागणूक. धर्म रक्षती रक्षता. आपले 2 शब्द संपवतो. श्री चक्रधर स्वामी की जय. बस दिल जीने का मकसद रखो, दुनिया जीत कर तो सिकंदर भी खाली हाथ ही गया था. धर्माचं रक्षण करण्याकरता परमेश्वर प्राप्ती, परमेश्वर अवतार धारण करतो. महाभारतामध्ये द्रोणाचार्यासारखे, कृपाचार्यासारखे माणसं होते, तरी कृष्णाला गीता सांगावी लागली. आणि हे गीता सांगत असताना कसं वागणं पाहिजे, आणि हाच खरा धर्म आहे. आणि या धर्माचं रक्षण करण्याकरता भंडारेकर आणि चक्रधर स्वामींनी शेवटची इच्छा विचारली. आणि मग भंडारेकर की हे सुख जगण्याची जरी मला आशा नसली, पण हे सुख मला हवं आहे. आणि ते सुख म्हणजे परमेश्वराचं सत्संग, परमेश्वराची संगत. हेच खरं ध्येय आहे, हेच खरं समाधान आहे. आपण आपल्या या कार्यक्रमाच्या 5व्या पुष्पामध्ये बाई, आपण धर्माचं रक्षण कसं करावं याबाबत आपले विचार या ठिकाणी मांडले. मी आयोजकांच्या वतीनं, सद्भक्तांच्या वतीनं, साधू संतांच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आमच्या उज्ज्वलाताई कोगडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद माई, आपण या ठिकाणी आला आणि धर्म रक्षती रक्षिताः या विषयावर आम्हाला सदैव भडकत राहो नदिया, सदैव फडकत राहो नदिया, ध्वजा आपुल्या कीर्तीचा, ध्वजा आपुल्या कीर्तीचा. आमच्या महानुभाव पंथाला महान अशी स्त्री संत परंपरा ही लाभलेली आहे. महदाईचा बाईचा पंथानं या समाजाला दिली. मंडळी हो, एका संध्याकाळी सूर्य डुबत असताना एका नातीनं तिला आपल्या आजीला विचारलं, आजी, स्त्री म्हणजे काय असते ग? सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याने, मोतीबिंदू झालेल्या डोळ्याने आजी झटकन बोलली, बाळा, स्त्री म्हणजे सुद्धा मनुष्य असते. स्त्री म्हणजे सुद्धा मनुष्य असते. तिला तिचं आयुष्य असते. तुडवली तर नागी नसते, तुडवली तर नागी नसते, डिवचली तर वागी नसते, कडाडली तर वीज असते, तान्हा बाळाची लीज असते. आणि बरं का पोरी, तिच्याच गर्भात भविष्याचं बीज दडलेलं असते. तिच्याच गर्भात भविष्याचं बीज दडलेलं असते. माई, आपण या ठिकाणी आलात. पंचकृष्ण प्रबोधन व्याख्यानवाचं हे पुष्प आपण गुंफलं.
आयोजकांच्या वतीने तसेच वरुड तालुका ग्रामीण सेवा महानुभाव मंडळाच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर या ठिकाणी बराचसा जमलेला आहे. माझ्या माता भगिनींची तसेच पुरुष बांधव मंडळींची उपस्थिती आज या ठिकाणी मोठ्या आनंदानं उत्साहानं हे सभागृह माईंभट्ट सभागृह आपल्या उत्साहानं पवित्र भावनेनं आज भारावलेलं आहे. आपण या ठिकाणी आला आणि आमचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल पुनश्च या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या मनापासून आभार मानते आणि हा आभार प्रदर्शनाचा सोहळा या ठिकाणी संपला असं जाहीर करते. करू दे का करावो आरो करा करावो आरो करा कृपा दूषिने यवनो कोणी कृपा दूषिने यवनो कोणी उच्चिष्ट आपुला प्रसाद देऊनी उच्चिष्ट आपुला प्रसाद देऊनी नमो पंचावतार करावो आरोगणा स्वीकार करावो आरोगणा स्वीकार पतित पावना हे दिननाथा पतित पावना हे दिननाथा आरोगणा स्वीकार नमो पंचावतार करावो आरोगणा करावो आरोगणा स्वीकार नमो पंचावतार करावो आरोगणा स्वीकार करावो आरोगणदेव पाप हम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा बोलो भगवान की चक्रधर अवतार जय बोलो भगवान की चक्रधर अवतार के
सचिन विघे जेथे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यावं. मनोहरराव खर्डे. अर्ध्या तासात ही व्याख्यानमाला सुरुवात होत आहे. अजून गावात जासान, अजून झोपसान, अजून पुन्हा येसान, तो वेळ होणार. त्यामुळे कोणीही गावात जाऊ नये अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. बँडवाले गेटवर जाऊ द्या, वेळ होणार नाही. जाऊ द्या बँडवाले गेटवर. झुकून वाकावं गुरुचरणावर, झुकून वाकावं. चला महिला मंडळी, गुरुचरणावर झुकून वाकावं. सर्वज्ञ श्री चक्र बँडवाले घेऊन जा. माझ्या मनात जाण ते बाबा. स्वामींनी माझ्या मनात जाण. दर्शनाला जाऊ तल साल बर्डीला, साल बर्डीला. डोळे भरून पाहूया माझ्या चक्रधराला, डोळे भरून पाहूया माझ्या चक्रधराला. डोळे बँडवाल्यांना नम्र विनंती, आपण गेटवर जावं चक्रधराला. लवकर. बर्डी हे पवित्र भूमी, चाल बर्डी हे पवित्र भूमी. झाली स्वामीच्या चरणांनी, झाली माईक लावून ठेव स्वामीच्या तिथं. चरणांनी. लवकर तिथं. भाविक भक्त गोळा होत दर्शन देण्याला, भाविक भक्त गोळा होत दर्शन देण्याला, बँडवाले. दर्शन देण्याला. डोळे भरून पाहूया माझ्या चक्रधराला, डोळे भरून पाहूया माझ्या चक्रधराला. ज्याची मला भक्ती मी त्यालाच मानलं, ज्याची मला भक्ती मी त्यालाच मानलं. स्वामींनी माझ्या मनात जाणलं.